नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ IAS अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे। विदर्भ IAS अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर आणि विदर्भ MPSC टेक्निकलच्या प्लॅटफॉर्मवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे। हे लेक्चर जर तुम्ही विदर्भ IAS अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर जर पाहत असाल आणि तुम्ही टेक्निकलचं प्रिपरेशन करताय, त्यासाठी आपण वेगळा प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे, जेणेकरून आपल्याला मेन्सचे देखील तिथे लेक्चर्स टाकता आले पाहिजे। म्हणजे इंजिनिअरिंगचे म्हणा, फॉरेस्टचे म्हणा, ज्यासाठी चांगल्या क्वालिफाईड फॅकल्टी ज्यांना ऑलरेडी पोस्ट होल्डर आहे, RFO झालेले विद्यार्थी असतील किंवा RFO झालेल्या फॅकल्टी असतील, किंवा आपण म्हणू शकतो की जे ॲग्रिकल्चरमधून ज्यांना ऑफिसर म्हणून पोस्ट त्या ठिकाणी मिळालेली आहे, किंवा आता MPSC टेक्निकलमधून ज्या लोकांना पोस्ट मिळालेली आहे, जे IIT वरून वगैरे पासआउट झालेले आहे, सो अशा चांगल्या तज्ञ फॅकल्टीची एक टीम बनवून आपण त्या ठिकाणी वर्क करतोय। सो त्यांनी जे लोक टेक्निकलसाठी प्रिपेअर करत आहेत, भविष्यातल्या अपडेट्स मिळण्यासाठी त्यांनी MPSC टेक्निकलचं ॲप देखील ॲप आणि यूट्यूब चॅनल दोन देखील ॲड किंवा जॉईन करू शकता। खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी लिंक दिलेली आहे। आता आजचं जे लेक्चर आहे, म्हणजे प्रत्येकच वेळेस, म्हणजे राज्यसेवा असू द्या किंवा कंबाईनची एक्झाम असू द्या, सो त्या ठिकाणी परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांना म्हणजे एक मॉरल सपोर्ट हवा असतो शिक्षकाकडून, आणि महत्त्वाच्या टिप्स हव्या असतात जे त्यांनी अनुभवलेलं आहे परीक्षेमध्ये। सो त्यासाठीच आपण काय करतोय, त्या ठिकाणी आजचं हे लेक्चर त्या ठिकाणी आपण कंडक्ट करतोय। कारण यावर्षी असं झालेलं आहे की जे तुमचं MPSC टेक्निकलचा सिलेबस पण चेंज झालेला आहे आणि पेपर पॅटर्न पण पूर्णपणे चेंज झालेला आहे, आणि तुमचं आता हे पहिलंच वर्ष असणार आहे ज्यामध्ये हा पहिलाच पेपर असणार आहे। त्यामुळं पेपरचं स्वरूप कसं राहील, आणि भरपूरदा असं आहे की विद्यार्थ्यांना नॉन टेक्निकल सब्जेक्ट जे आहे, पॉलिटीसारखे किंवा मराठीसारखे, हे त्या ठिकाणी माहिती नसतात किंवा त्यांनी प्रिपेअर केलेलं नसते। त्यामुळं भरपूर संभ्रमावस्था विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे, आणि त्यासाठीच मुळामध्ये भरपूर लोक घाबरलेली असणार आहे एक्झामला, कारण कॉम्पिटिशन खूप आहे या एक्झाम्सची। खूप लोकांनी स्टँडर्ड वेनी प्रिपरेशन असते, तुम्ही पाहत असाल टेस्ट सिरीज सोडवताना मोठ्या हॉलमध्ये, मग आपल्याला वाटतं यार आपण तर ग्रामीण भागामधून प्रिपेअर करतो, किंवा मी तर त्या ठिकाणी कुठली टेस्ट सिरीज जॉईन केली नाही, मग माझं कसं होईल, ह्या कॉम्पिटिशनमध्ये टिकू शकेल का? पेपरच्या आधी पूर्णपणे त्यांचं मॉरल काय होऊन जाते, त्या ठिकाणी डाऊन होऊन जाते। सो मग मी त्यासाठीच म्हणून आज तुमच्यासमोर उभा आहे की तुमचं मॉरल त्या ठिकाणी बूस्ट झालं पाहिजे, आणि येणारा पेपर जर एक थोडंसं आपल्याला त्याच्या हिंट्स मिळाल्या किंवा एक्सपेक्टेशन आपल्याला एक्सपेक्टेड त्या ठिकाणी जर तो पेपर असेल की या पद्धतीनं तो पेपर येणार आहे आणि या पद्धतीनं आपल्याला तो सॉल्व करायचा आहे, तर तुम्हाला याचा खूप जास्त बेनिफिट होऊ शकतो। कारण येणारा जो पेपर आहे हा टोटली तुमचा कसा असणार आहे, जसे नॉन टेक्निकलचे असतात, म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेसचे जसे पेपर असतात, म्हणजे राज्यसेवा प्रिलिम्स म्हणा, किंवा राज्यसेवेपेक्षा मी म्हणेल की कंबाईन अराजपत्रित किंवा नॉन गेझेटेड ग्रुप बी सारखा तुमचा येणारा पेपर असणार आहे, किंवा आधी जसे फॉरेस्टचे पेपर निघायचे प्रिलिम्सचे, सो त्या पद्धतीनं तुमचा पेपर असणार आहे। सो त्यासाठी मग तुम्ही काय केलं पाहिजे, कोणते प्रश्न सोडवले पाहिजे, सो तुमची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मला असं वाटते भरपूर विद्यार्थी ही गोष्ट निग्लेक्ट करतात कारण त्यांना अनुभव नसतो, ती सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पेपर तुम्हाला 60 मिनिटात सोडवायचा आहे। म्हणून मी आज बॅनरमध्ये हे का मेन्शन केलेलं आहे की टेक्निकल प्रिलिम्सचा जो पेपर आहे MPSCचा, तो तुम्हाला 60 मिनिटामध्ये कसा सोडवायचा। सो हे का टाकलेलं आहे, कारण तीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। जर 50% वेटेज ह्या एक्झाममध्ये तुमच्या नॉलेजला आहे, तर 50% वेटेज हे तुमच्या टाईम मॅनेजमेंटला पण आहे। सो आजचा व्हिडिओ जे लोक बघणार आहे शेवटपर्यंत, त्यांना 100% उद्याच्या पेपरमध्ये बेनिफिट होणार आहे, आणि बेनिफिट झाल्यानंतर, इव्हन बेनिफिटच्या आधी आणि झाल्यानंतर पण तुम्ही कमेंट्स टाकू शकता त्या ठिकाणी खाली, त्या ठिकाणी कमेंट सेक्शनमध्ये, आणि पेपर सोडवताना प्रत्येक मोमेंटला तुम्हाला सागर सरची आठवण येईल। सो ह्याची गॅरंटी आहे, म्हणजे सो एक जबरदस्त ॲटिट्यूड आपण आता पेपरला जाण्याच्या पूर्वी तयार करणार आहोत, येत्या लक्षामध्ये। त्यामुळं आता एक मुद्दा आपण डिस्कस करायला सुरुवात करू। सर्वात महत्त्वाचं म्हणजे सो पेपर सोडवण्यासाठी ज्या क्वेश्चनचे ॲन्सर्स तुम्हाला माहिती नाही आहे, सो त्याचा जुगाड कसा करायचा, त्या ॲन्सर काढण्याचा रिस्क कुठं घेतली पाहिजे, कोणते क्वेश्चन लेफ्ट केले पाहिजे, 60 मिनिटात कोणते क्वेश्चन अटेम्प्ट केले पाहिजे, सो याच्यावर मेनली आपण काय करणार आहे, फोकस करणार आहे, येत्या लक्षामध्ये। चला तर मग आपण आता चर्चा करायला सुरुवात करूया। सो मी इथं पॉईंट्स लिहिलेले आहे, एक पॉईंट मी काय करतोय त्या ठिकाणी तुम्हाला सांगायला सुरुवात करतोय। सर्वात पहिले मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही ह्या पेपराला घाबरून जाऊ नका, कारण काल मला माझा एक विद्यार्थी माझ्या बॅचमधलाच आहे, सो सिव्हिल म्हणजे गट ब साठी तो प्रिपेअर करतो, तो सोफ्यावर बसला होता। त्या बिचाराने विचारलं पण नाही की सागर सरांना मला भेटायचं, तो तिथूनच बसून होता। मग मी जेव्हा जात होतो अकॅडमीमधून, मला तो दिसला, सर 2 मिनिट बोलायचं आहे, एकदम नर्वस होता तो। सर थोडं टेक्निकलबद्दल सांगा ना, म्हणे मला टेक्निकलची एक्झाम द्यायची, खूप टेन्शन आलं। तो एवढा टेन्शनमध्ये होता की त्याच्या तोंडातून शब्द पण निघत नव्हते। म्हटलं काही काळजी करू नको, तुला एकट्याला गाईड केल्यापेक्षा मी काय करतो, यूट्यूबवरती लेक्चर टाकतो। त्याच्या चेहऱ्यावर जबरदस्त स्माईल आली।
सो आता गोष्ट ही आहे की ही स्माईल प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असली पाहिजे एक्झामला जाताना. म्हणून आपण एक एक्झामची ही सत्यता काय आहे नेमकी किंवा कशा पद्धतीनं पेपर टॅकल करायचा आहे सो त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. महत्त्वाचं काय याच्यामध्ये की तुम्ही घाबरू नका. का? कारण महाराष्ट्रामध्ये प्रत्येकच पोराची ही सिच्युएशन आहे. भलेही त्यानं म्हणजे अभ्यास करून म्हणजे प्रॉपर त्यानं अभ्यास केलेला असेल किंवा प्रॉपर त्यानं टेस्ट सिरीज लावलेल्या असतील, वर्गात बसून टेस्ट सिरीज सॉल्व केलेल्या असतील, मोर ऑर लेस प्रत्येकाची सिच्युएशन सध्याच्या मोमेंटला त्या ठिकाणी सेम आहे. त्याच्यामुळं काय आहे की हा पेपर तुमच्या एकट्यासाठी नवीन नाही आहे किंवा हे विषय तुमच्या एकट्यासाठी नवीन नाही आहेत. आपण टिकू की नाही हा फॅक्टर मनामध्ये त्या ठिकाणी ठेवूच नका. सो आपल्याला सर्वात महत्त्वाची बाब काय करायची आहे की आपण जेवढं प्रिपेअर केलेलं आहे, म्हणजे मी सर्वात महत्त्वाचं म्हणतो म्हणजे हे की आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी. एक मिनिट मी इथं तो मुद्दा लिहिलेला आहे. हां, म्हणजे ॲटिट्यूड कसा असला पाहिजे तुमचा ह्याच्यासाठी पेपरसाठी की आपण आत्तापर्यंत ह्या पेपरसाठी जे काही केलेलं आहे त्याच्या भरोशावर मला हा काय करायचा आहे पेपर सोडवायचा आहे. म्हणजे मी आत्तापर्यंत ह्या पेपरसाठी तुम्ही काहीतरी प्रिपेअर केलेलं असणार आहे. मराठी, इंग्लिश म्हणा, मॅथ्स, रिझनिंग म्हणा, सायन्स म्हणा, ICT म्हणा, रिमोट सेन्सिंग म्हणा, पॉलिटी म्हणा, जॉग्राफी म्हणा. भलेही तुम्हाला आवडत नसेल कारण ते नॉन टेक्निकल सब्जेक्ट आहे, पण तुम्ही काहीतरी प्रिपेअर केलेलं आहे. त्या प्रिपेअर केल्याच्या भरोशावर म्हणजे गोष्ट ही आहे की जे मला माहीत नाही ते नाही आलं चालतंय, ठीक आहे, ते मला माहीतच नव्हतं, पण आता तेही कसं सोडवायचं मी तुम्हाला सांगतो. जे माहीत नाही ते पण कसं सोडवायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. पण जे मला माहिती आहे ते नाही चुकलं पाहिजे. तुम्हाला रिॲलिटी सांगतो मी, तुम्हाला माझा अनुभव सांगतो की पोरं परीक्षेत नापास का होतात की त्यांना प्रश्नाचे उत्तरं येत नाही म्हणून नापास होत नाही. ते जे प्रश्नाची उत्तरं त्यांना 100% माहीत आहे ते चुकून आले म्हणून नापास होतात. भरपूर जण या एक्झाममध्ये सिली मिस्टेक्स करणार आहे. ज्या दिवशी पेपर संपणार, सागर सरचं हे विधान आहे तुम्हाला, सर खूप साऱ्या सिली मिस्टेक्स झाल्या. मला त्या ठिकाणी 40 मार्काचा 50 मार्काचा पेपर इझिली जमत होता सर, माझ्या 6 ते 7 सिली मिस्टेक्स झाला, 8 ते 9 सिली मिस्टेक्स झाल्या. सर मला हे उत्तर मारायचं होतं पण मी दुसरंच मारून आलो हो, मग माझी गडबड झाली. सो याच कारणामुळं इकडं पण राज्यसेवा म्हणा किंवा कंबाईनमध्ये पण म्हणा पोरं दरवर्षी नापास होतात. मग तुम्हाला ही रिॲलिटी आधीच माहीत असली पाहिजे की बाबा जाऊ द्या, मला जे नाही येत ते नाही येत, ठीक आहे, मी ते सोडून देणार किंवा मग ते कसं सोडवायचं सागर सरनी सांगितल्याप्रमाणे ते प्रश्न मी निपटवणार. पण ज्या विषयांचा मी अभ्यास केलेला आहे त्या भरोशावर मला पेपर सोडवायचा आहे. सध्या काय असते तुम्हाला सांगतो, इंजिनिअरिंगचे जे मुलं आहेत किंवा टेक्निकल बॅकग्राऊंडचे जे मुलं आहेत, नॉर्मली ते जेव्हा कॉलेजमध्ये असतात किंवा कॉलेजमधल्या एक्झाम ते देत असतात तर त्यांचा एक पॅटर्न असतो ते PLमध्ये अभ्यास करत असतात. आणि मीही इंजिनियर आहे, माझंही BTech झालेलं आहे केमिकलमध्ये. सो मला ही गोष्ट माहीत आहे की मी कशा पद्धतीनं अभ्यास केला की बरोबर पेपर असायचा त्याच्या 2 दिवस आधी बरोबर त्या पेपरचा अभ्यास करायचा, नोट्स मस्तपैकी रट्टा मारायच्या, एक्झाम्पल सॉल्व करून पाहायचे, पेपरला जायचं, रातोरात पेपर काढायचा, खुश होऊन जायचं. सो तो पॅटर्न वेगळा आहे पोरांनो, ती परीक्षा वेगळी आहे. त्या परीक्षेत फक्त आपल्याला पास व्हायचं आहे, इथं आपल्याला मेरिट यायचं आहे. त्याच्यामुळं लक्षात ठेवा ही एक्झाम रातोरात निघणारी नाही. त्यामुळं जे विद्यार्थी आता परीक्षेच्या आदल्या रात्री मी जागरण करतो त्यांनी असं करू नका. हा पेपर जो आहे येतं लक्षामध्ये. सो ही सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा जो पेपर आहे जो तुम्ही देणार आहे हा रातोरात निघणारा पेपर नाही आहे. त्यामुळं रात्री जागरण करून एका दिवसात मी सगळं काही करेल सो ह्या फंद्यात पडू नका. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, नवीन काही वाचण्याच्या फंद्यात पडायचं नाही आहे तुम्हाला. आता या मोमेंटला नवीन काही वाचायचं नाही आहे. एखाद्यानं म्हटलं जरी अरे हे करंटचं आहे, हे वाच, हे येणार आहे परवा 100%, तरी त्याला म्हणायचं भाऊ जरी पेपरमध्ये येणार असलं तर मी काय आता ते पाहणार नाही आहे. तुम्हाला करायचं काय आहे की समजा जे आपण ऑलरेडी प्रिपेअर केलेलं आहे त्या गोष्टी तुम्ही परत काय करा, त्याला रिवाईज करण्याचा प्रयत्न करा. एक्झामच्या आधी जर तुम्हाला काही करायचं असेल तर नवीन वाचू नका. आणि हा ॲटिट्यूड बिलकुल ठेवू नका की या रात्री मी अभ्यास करतो जागून आणि उद्याचा पेपर काढतो. बिलकुल नाही. या पेपरसाठी माइंड स्टॅबिलिटी फार महत्त्वाची आहे. तुम्ही जर मेंटली स्टेबल असाल आणि प्रॉपर झोप घेऊन पेपरला गेलात तर 1 तासात तुम्ही चांगलं परफॉर्म करू शकता. अदरवाईज तुमचा परफॉर्मन्स डाऊन होतो त्या ठिकाणी. त्यामुळे ती एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की नवीन काही न वाचता जे केलेलं आहे त्याला रिव्हिजन द्या आणि रिलॅक्स राहण्याचा, स्वतःला स्टेबल ठेवण्याचा प्रयत्न करा. मग स्टेबल कसं राहायचं सर, तर हे लक्षात ठेवायचं की मी जे आत्तापर्यंत प्रिपेअर केलेलं आहे सो त्या भरोशावर मला पेपर सोडवायचा आहे आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे मला जे येते आहे त्याचे प्रश्न नाही चुकले पाहिजे या गोष्टीवर मला कटाक्ष ठेवायचा आहे. आणि सर जे काही सांगणार आहे, एक्स्ट्रा नॉलेज देणार आहे आपल्याला क्वेश्चन सॉल्विंगचं, त्यांनी काही क्वेश्चन सुटतात का? 100% 10 ते 15 प्रश्न तुमच्या गळाला लागणार आहे जे मी बोलणार आहे तुमच्यासोबत आजच्या लेक्चरमध्ये. सो ते तुम्ही इम्प्लिमेंट करून पहा परीक्षेमध्ये, कारण तो अनुभव आहे. पुढे जाऊया आपण, म्हणजे याच्याबद्दल बोलूया आता की सर्वात महत्त्वाचं आपल्याला काय करायचं आहे, स्वतःच्या स्ट्रेंथ ज्या आहे, विकनेसेसवर लक्ष देऊ नका. कारण या मोमेंटला 100% तुम्हाला तुमचे मित्रमैत्रिणी हे बोलत असताना दिसतील
अरे यार मेरा वो ICT पढ़ने का रह गया, माझं ICT वाचायचं राहून गेलेलं आहे, अरे यार मी ते रिमोट सेंसिंग केलंच नाही यार, फिजिक्स और केमिस्ट्री को मैंने लाइटली ले लिया, अभी मेरे को एक भी क्वेश्चन सॉल्व नहीं हो रहा है. सो तुम्हाला नॉर्मली विद्यार्थी हे डिस्कस करताना दिसतील की यार फिजिक्स आणि केमिस्ट्री, माझं तर बॅकग्राऊंडच सायन्स आहे, पण इथं तर वेगळेच क्वेश्चन दिसत आहेत मला. सो त्याच्यामुळं गोष्ट ही आहे की माझं म्हणणं आहे त्यांना बोलू द्या ज्यांना बोलायचं आहे ते. सो कधीही लक्षात ठेवा की आपले जे विकनेसेस आहे, तुम्हाला काय नाही येत ह्याचा विचार करण्याऐवजी तुम्हाला काय येते. ॲक्च्युली कसं असते माहीत आहे का, आपल्याला येत खूप काही असते. परीक्षा पास करण्यासाठी जो कट ऑफ पाहिजे असतो आपल्या 40, 42, 35 जे काही मार्काचा कट ऑफ पाहिजे असतो तेवढा अभ्यास आपला 100% असतो. आपण काय असते, आपला एक स्वभाव असतो. पहा आपल्याला काय येत नाही, पेपर झाल्यानंतर पण तुम्ही हाच विचार करणार आहेत. पहा आपले कोणकोणते प्रश्न चुकले, आपले कोणकोणते बरोबर आले, याचा सहसा विद्यार्थी विचार करत नाही. आणि अशामुळं काय होते आहे, ठीक आहे पेपर झाल्यानंतर तुम्ही फर्स्ट एड झाले तर चालाल किंवा हे माझे प्रश्न चुकायला नको होते, पण पेपरच्या आधी फर्स्ट एड होणं तुम्हाला परवडणार आहे का? बिलकुल नाही. कारण लक्षात ठेवा ही एक्झाम कॉन्फिडन्सची आहे. म्हणजे कॉन्फिडन्स म्हणजे तुम्ही परीक्षेच्या आधी काय असले पाहिजे, क्वेश्चन सॉल्विंगबद्दल किंवा तुमच्या पेपरबद्दल किंवा तुमच्या नॉलेजबद्दल कॉन्फिडंट असणं गरजेचं आहे. आणि कॉन्फिडंट राहण्यासाठी काय केलं पाहिजे की स्वतःच्या स्ट्रेंथवर लक्ष दिलं पाहिजे की यार मी भूगोल पण वाचले, सो मी पॉलिटी पण वाचले, मी इंग्लिश मराठीचं पण प्रिपरेशन केले, मी समजा जर दिलेले असतील नसतील काही फरक पडत नाही, मी टेस्ट सिरीज पण सॉल्व करून पाहिलेले आहे, माझं ऑलरेडी मॅथमॅटिक्स चांगलं आहे, माझं रिझनिंग चांगलं आहे. जे काही तुमच्या स्ट्रेंथ आहे किंवा जे विषय तुम्ही प्रिपेअर केलेले आहे सो त्याच्यावर भर द्या. जे येत नाही किंवा एखाद्या मित्राने मुद्दामच विचारलं अरे यार तू ICT वाचलं नाही, ICTवर तर भरपूर प्रश्न येणार आहे, त्याला म्हणा ठीक आहे भरपूर येणार आहे ना, तू सोडव, चांगली गोष्ट आहे. मी काय करतो, मी जे प्रिपेअर केलेलं आहे, मी मराठी चांगलं प्रिपेअर केलेलं आहे ना, मी मराठीमध्ये आउट ऑफ मार्क काढणार मग. सो ह्या पद्धतीनं तुमचा काय असला पाहिजे, पेपरला ॲटिट्यूड असला पाहिजे. आता मी तुम्हाला पेपरचं थोडंसं काय करतो, हिंट देतो, म्हणजे येणाऱ्या पेपर कसा सोडवायचा याची तुम्हाला हिंट देतो. पहा सर्वात महत्त्वाचं याच्यामध्ये काय आहे की काही असे विषय आहे जे तुम्ही म्हणजे पेपर सोडवताना ही एक गोष्ट लक्षात ठेवा की नाही येत त्याच्या मागं लागू नका. पहिल्यांदा काय करा, तुम्हाला जे येतं आहे, कारण तुमच्याकडे फक्त 60 मिनिटं आहे आणि भरपूरदा अनुभव नसल्यामुळं तुम्हाला हे 60 मिनिटं देखील पुरणार नाही आहेत. म्हणजे चांगले इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडच्या मुलांना पण गट ब मध्ये जेव्हा ते एक्झाम देत असतात अराजपत्रित, त्यांना वेळ पुरत नाही. इवन त्यांचे 100 प्रश्न वाचूनही होत नाही. त्यांचे काही लोकांचे 60-70, काही लोकांचे 80-90 एवढेच प्रश्न फक्त वाचून होतात विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळं काय करायचं आहे, आपल्याला जे येतात ते पटापट सोडून घ्यायचे आहे. आता इथं काही असे विषय आहे जे तुम्हाला काय करतात, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मार्क देतात, ते पहिले निपटून घ्यायचे. त्यातला सर्वात चांगला विषय आहे मराठी. मराठी असा विषय आहे विद्यार्थी मित्रांनो जो तुम्हाला कमीत कमी वेळांमध्ये जास्तीत जास्त मार्क देतो आणि आउट ऑफ मार्क मिळवून देतो. आणि अतिशय कमी वेळामध्ये हा विषय काय होतो त्या ठिकाणी सॉल्व्ह होतो. जेव्हा मी राज्यसेवेची मेन्स द्यायचो ज्याच्यामध्ये 50 मार्क हे मराठीला असायचे आणि 50 हे इंग्लिशला असायचे, तेव्हा 1 तासाचा वेळ असायचा, तर मराठीचा पेपर फक्त 20 मिनिटात सॉल्व्ह व्हायचा. 50 क्वेश्चन 20 मिनिटात. जर 50 क्वेश्चन 20 मिनिटात सॉल्व्ह होतात म्हणजे विचार करा हा विषय त्या ठिकाणी किती जबरदस्त. आणि 50 पैकी चांगले 46, 47, 45, 48 असा स्कोर यायचा. म्हणजे हा सर्वात बेनिफिशियल विषय आहे बरं का विद्यार्थी मित्रांनो मराठी. त्याच्यानंतर भूगोल ज्याच्यामध्ये महाराष्ट्रावरती जरा जास्त भर असणार आहे आयोगाचा, हे पण तुम्हाला इझिली मार्क मिळवून देतात. पॉलिटी असू शकतो, पर्यावरण असू शकतो. हे काय आहे, एकदम सोपे विषय आहे. कारण काय होणार आहे, एखाद्या वेळेस अचानक तुम्ही पेपर हातात घेतला आणि पहिल्यांदाच तुम्हाला मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगचे प्रश्न आले. आता तुम्ही म्हणणार सर आमचं तर मॅथमॅटिक्स बॅकग्राऊंड होता, आमचा तर सायन्स बॅकग्राऊंड होता. पण एक गोष्ट तुम्ही पक्की लक्षात ठेवा, तुम्ही मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग सॉल्व करा, मी त्याच्या विरोधात नाही आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला ते सोडवणं परवडतंय का? इव्हन तुम्हाला एका प्रश्नाला 1 मिनिट देखील द्यायला परवडत नाही. आणि हे मॅथ्स रिझनिंग हे जे असतात ना, हे मार्क्स देणारे विषय आहे, पण हे काय करतात, परफेक्ट मार्क देतात. म्हणजे तुमचं गणित जर बरोबर आलं तर तुम्हाला तिथं आउट ऑफच मार्क मिळतात. पण हे टाईम कन्झ्युमिंग आहे, खूप जास्त काय करतात, वेळ खातात. म्हणून अशा विषयांच्या बाबतीत त्याच पोरांनी कन्फर्म राहा. म्हणजे काही इंजिनिअरिंगमध्ये पण ह्या कॅटेगरीतले पोरं असतात की त्यांना गणित सोडवण्यासाठी किंवा रिझनिंग सोडवण्यासाठी पेपरवर पेन टेकवायची गरज पडत नाही. ते फक्त तिथल्या तिथं पाहून काय करतात, डायरेक्ट उत्तर काढू शकतात. मग ज्यांना 30 ते 40 सेकंदात 50 सेकंदात प्रश्नाचे उत्तर काढण्याचा अनुभव आहे किंवा ज्यांना ते काढायला जमते त्यांनीच याच्यात हात घाला. नाही तर लक्षात ठेवा हा असं म्हणजे समजून चला की मॅथ्स आणि रिझनिंग मग एक आग कुवा आहे जो तुम्हाला पूर्णपणे बर्बाद करू शकतो. का? कारण जर सोडवण्यात वेळ लागला आणि पोरं कसे असतात, जिद्दी असतात, मला कसं काय जमत नाही गणित, सोडूनच दाखवतो याला, आणि 3-4 मिनिटं एकाच गणिताच्या मागं घालतात. 3-4 मिनिट घालणं म्हणजे ह्या परीक्षेमध्ये डिझास्टर आहे, जिथं तुमचा एक सेकंद महत्त्वाचा असणार आहे. सो त्यामुळे त्या एक गोष्टीचं तुम्ही भान ठेवा, म्हणजे की बाबा आपल्याला मॅथ्स आणि रिझनिंग काय करायचं आहे त्या ठिकाणी, जमलं तर शेवटी सोडवायचं आहे. आणि ज्यांना सुरुवातीला, आता माझा एक रूममेट होता पहा, आता तो RBIमध्ये आहे,
त्याला पहिलं गणितं सुटायचे, तर मी त्याला 100% सल्ला देणार की भाऊ तू पहिल्यांदा गणितच हाती घे का, कारण तुला तो आउट ऑफ मार्क मिळवून देणारा विषय आहे, आणि दुसरं म्हणजे काय, तुला पहिल्या गणितं सुटतात. मग गोष्ट ती आहे की ज्या विद्यार्थ्यांचा एवढा चांगली प्रॅक्टिस आहे की पहिल्या, कारण तुम्ही मॅक्झिमम पोरं टेक्निकल बॅकग्राऊंडचे आहे, तर प्रत्येकाचं टेक्निकल बॅकग्राऊंड असल्यामुळे त्याला मॅथमॅटिक्स त्या ठिकाणी असणारच आहे असं मी विचार करतोय, म्हणजे त्याचा, किंवा असं मी त्या ठिकाणी एक्सपेक्ट करतो तुमच्याकडून. सो जर जमत असेल तर त्याच्यामध्ये हात घाला. त्यानंतर असे काही विषय आहेत ते थोडे किचकट आहेत, तुम्हाला डिमॉरलाइज करू शकतात. आता तुम्ही म्हणणार सर फिजिक्सचा आम्हाला 11वी-12वीला होता, पूर्ण ग्रॅज्युएशन आमचं फिजिक्समध्ये केमिस्ट्रीमध्ये झालं, माझं स्वतःचं केमिकल झालेलं आहे, पण आयोगाच्या केमिस्ट्रीची मी गॅरंटी घेऊ शकत नाही. आयोगाचे केमिस्ट्री आणि फिजिक्सचे क्वेश्चन वेगळे असतात आणि आपल्याला 11वी-12वीला वेगळं होतं. फक्त सुदैव हे आहे की हळूहळू असं होत चाललं आहे, आधी काहीच्या काही प्रश्न विचारले जायचे, सिंगल लाईनर असायचे, आणि काहीच्या काही प्रश्न विचारले जायचे, पण आता काय करतायत ते 11वी आणि 12वीचा NCERT किंवा स्टेट बोर्डाचा बेस वापरून ते प्रश्न बनवतायत. हां, माझं असं म्हणणं आहे की जर तुमचा अभ्यास याचा चांगला असेल आणि ऑलरेडी तुमचं बेसिक फिजिक्स चांगलं आहे, तुम्ही तिथल्या तिथं लॉजिक लावू शकता किंवा सोडवू शकता, तर बिंदास तुम्ही फिजिक्समध्ये हात घालायला पाहिजे. पण जर तुम्ही ह्या विषयाच्या बाबतीत कॉन्फिडंट नसाल आणि पहिल्यांदाच ते प्रश्न आले, तर माझं म्हणणं आहे की काय करा, समजा पहिला आला सायन्स, सोडून द्या. पहिला आला मॅथमॅटिक्स, सोडून द्या. हां, मग त्याच्यानंतर आला मराठी, मग मराठीमध्ये हात घाला. तुम्ही तुमचं इंग्लिश चांगलं आहे, इंग्लिश पण तुम्हाला चांगलं जमते, इंग्लिशमध्ये हात घाला. भूगोल चांगलं जमते, भूगोलामध्ये हात घाला. जे येत आहेत ते पटापट काय करायचे, सोडून घ्यायचे. आणि जे नाही येत मग काय करायचं, मग थोडंसं, मला माहिती आहे मॅथमॅटिक्समधले 15 पैकी 6 ते 7 क्वेश्चन तुमचे आरामात सुटतात. तुम्ही टेक्निकल बॅकग्राऊंडचे आहेत, नॉन टेक्निकलवाले पण ते सोडवू शकतात आरामात, तर तुम्ही तर आरामात सोडवाल ते प्रश्न. तर मग शेवटी ते 6-7 प्रश्नावरती तुम्ही काय करू शकता, टाईम स्पेंड करू शकता. पण सुरुवातीला करणं मला तरी वाटते की हे काय ठरू शकते, तुमच्यासाठी डिझास्टर ठरू शकते. त्यानंतर चालू घडामोडी अनसर्टन विषय आहे. सो जर फेवरमध्ये आला, आता जसं गट ब मध्ये थोडाफार फेवरेबल होता, गट क च्या परीक्षेमध्ये असं झालं आत्ताच्या जे कंबाईनची परीक्षा झालेली आहे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये. सो ही गट ब नॉन गॅझेटेड आणि गट क जी झालेली आहे नॉन गॅझेटेड अराजपत्रित, सो त्याच्यामध्ये असं झालं होतं की अराजपत्रित किंवा गट क मध्ये जे विचारलेलं करंट अफेअर होतं ते पूर्ण आउट ऑफ द बॉक्स होतं. त्यातले काहीच क्वेश्चन होते 3-4 जे तुम्ही सोडवू शकत होते कॉन्फिडंटली. मग हा विषय मुळातच खूप अनसर्टन आहे. जर तुम्हाला वाटलं की क्वेश्चन सर्टन आहे तर पटापट सोडवा. जर वाटलं नाही आउट ऑफ द बॉक्स चालला हा विषय, लगेच ते 15 क्वेश्चन बाजूला करायचे. 10 क्वेश्चन आले किंवा 5-6 आले, जे काही आले ते लगेच बाजूला करून टाकायचे. माझं म्हणणं आहे जे रपारप जमतात, मराठी आहे, पर्यावरण रपारप जमतात, पॉलिटी आहे, भूगोल आहे, पटापट सोडून घ्यायचे त्या ठिकाणी. म्हणजे आपल्या स्ट्रेंथवर आपल्याला काय करायचं आहे, भर द्यायचा आहे, विकनेसेसवर नाही द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर इंग्लिश विषयाचं पण बोललो आहे मी, म्हणजे इंग्लिश पण विषय जे आहे काही लोकांना सोपा जात असणार आणि मॅक्झिमम लोकांना मला वाटते की बाबा मराठीप्रमाणे इंग्लिश पण सोपा जात असावा, कारण त्यांचं बॅकग्राऊंड टेक्निकल असल्यामुळं त्यांनी ग्रामरचा पण त्या ठिकाणी लगेच लक्षात येते हे विधान चुकीचं आहे, इथं हॅव नाही हॅच पाहिजे होतं. सो त्या नॉलेजचा वापर करून पण तुम्ही इंग्लिश, किंवा होकॅप पण चांगली असते विद्यार्थ्यांची, सो त्या नॉलेजचा वापर करून तुम्ही इंग्लिश काय करू शकता, आरामात तुम्ही टॅकल करू शकता. येतं लक्षात. आणि हे जे आहे एका रात्रीत पेपर काढायचा आहे मला, सो प्लीज ह्या परीक्षेसाठी तरी तुम्ही काय नाही ठेवला पाहिजे, हा ॲटिट्यूड नाही ठेवला पाहिजे. बघा तुमच्याकडे 3 वे आहे प्रश्न सोडवण्याचे. एक वे आहे तुमचा, तो म्हणजे तुम्हाला नॉलेजनी जायचं आहे. सो जवळपास 50% पेपर जो आहे तुमचा नॉलेजनीच सुटणार आहे. म्हणजे 100 पैकी 50 प्रश्न हे तुमचे नॉलेजनीच सुटणार आहे, त्याबद्दल दुमत नाही. पण हे 2 वे पण तुमच्याजवळ असले पाहिजे, म्हणजे लॉजिक्स आणि ट्रिक्स. म्हणजे आपल्याला ट्रिक्स कुठं वापरायच्या आणि आपले लॉजिक्स कुठं वापरायचे हे पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. थोड्या वेळाने आपण ह्याच्याबद्दल बोलू. ह्या 3 वेनी तुम्हाला पेपर सोडवत जायचं आहे. वाचायचा क्वेश्चन जर लक्षात आलं की अरे यार नॉलेज इथं कामी येणार नाही आहे आपल्या, तर लगेच मग लॉजिक आणि ट्रिक्स मी तुम्हाला बोलणारच आहे त्याच्याबद्दल, लॉजिक आणि ट्रिक्स कसं सोडवायचं. आता रिस्क फॅक्टर म्हणजे सर अटेम्प्ट किती असायला पाहिजे, पेपर आम्ही किती अटेम्प्ट करायला पाहिजे, खूप लोक मला विचारतात. तर पेपर अटेम्प्ट किती करायला पाहिजे याचं प्रश्नाचं उत्तर जे आहे ना, आयडियल जर कोणी देत असेल तुम्हाला नाही 90च व्हायला पाहिजे, नाही 70च व्हायला पाहिजे, तर लक्षात घ्या ते लोक इमॅच्युअर आहेत की जे म्हणतात की नाही एवढे सोडवले पाहिजे, 100च सोडवले पाहिजे, 70च. कारण पेपर कसा येणार आहे, तो सोप्या कॅटेगरीत आहे की अवघड का मीडियम कॅटेगरीत हे कोणालाच माहीत नाही ना. आणि पर्सन टू पर्सन माझ्यासाठी जो सोपा पेपर आहे जरुरी नाही तुमच्यासाठी सोपा असेल, तो तुमच्यासाठी मीडियम किंवा हार्ड लेवलचा पण असू शकते, किंवा माझ्यासाठी हार्ड असणारा पेपर तुमच्यासाठी सोपा असू शकतो. त्यामुळं गोष्ट अशी आहे की एवढेच सोडवले पाहिजे आणि तेवढेच सोडवले पाहिजे असा मापदंड नाही. हे असं जे विचार करून जातात ना, नाही 90 सोडवलेच पाहिजे, त्यांचं काय होते सांगतो पेपरमध्ये. ते काय करतात, 60 क्वेश्चन सोडवतात आणि शेवटी 5 मिनिटं राहिले, अबे 60च झाले माझे प्रश्न. मग काय करतात, 90 तर सोडवायला सांगितले होते सरांनी मला, हे एक्स नावाचे सर होते, त्यांनी सांगितलं की जर 80च्या खाली सोडवले तो पासच होणार नाही आहे. मग तो पोरगा काय करतो, अरे माझे तर 60च झाले, आता 5च मिनिटं राहिले, आता तर 80-90 कव्हर करणं शक्य नाही आहे. मग तो काय करतो, बी पकडलं तर शेवटपर्यंत बीच मारत जातो आणि म्हणतो मी रिस्क घेतली. सो याला रिस्क नाही, सुसाईड म्हणतात.
सो आपल्याला रिस्क घ्यायची आहे, पण रिस्क कशी असली पाहिजे बाळांनो? कॅल्क्युलेटेड असली पाहिजे. आपल्याला रिस्क घ्यायची आहे, पण कशी घ्यायची आहे? कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची आहे. अशी जय माता दिवाली रिस्क घ्यायची आहे का आपल्याला? सो डी मारलं तर डीच घेतो, बी मारलं तर बीच घेतो. त्यामुळं पॉझिटिव्ह जाण्या म्हणजे काही लोकांना याच्यामध्ये पडू शकतात असं केल्यामुळं मार्क, पण मॅक्झिमम लोक याच्यामध्ये निगेटिव्हमध्ये जातात. ते सांगणार नाही तुम्हाला इकडं तिकडं मी असं केलं होतं मग मी लॉसमध्ये गेलो, ते बोलणार नाही, कारण तो एक शुद्ध मूर्खपणा असतो. म्हणजे पण ते तसं केल्यामुळं फार कमी लोक असे असतात जे प्रॉफिटमध्ये राहतात. म्हणजे एक पकडलं तर एकच मारलं. सो अशी रिस्क आपल्याला घ्यायची नाही आहे. आणि हे का घेतात पोरं रिस्क? आधीच ठरवून जातात एवढे एवढे क्वेश्चन सॉल्व्ह झाले पाहिजे. सो गोष्ट अशी आहे की असा मापदंड नाही आहे एवढे एवढे सुटले पाहिजे तुमचे, एवढाच अटेम्प्ट झाला पाहिजे, पण पेपरमध्ये रिस्क कशी घ्यायची आणि क्वेश्चन कसे सुटले पाहिजे. सो यानुसार तुम्ही म्हणजे मी जे सांगणार आहे हा पॅटर्न तुम्ही फॉलो करा. तुमचे मॅक्झिमम किंवा मॅक्झिमम शब्द चुकीचा राहील, ऑप्टिमम क्वेश्चन तुमचे सुटतील. ऑप्टिमम का शब्द वापरतोय? कमीत कमी वेळात जास्तीत जास्त प्रश्न. ऑप्टिमम शब्द का वापरतोय मी? कमीत कमी वेळात जास्तीत जास्त प्रश्न सुटतील. मॅक्झिमम म्हणजे 100पैकी 100 सोडवणे, 100पैकी 95 सोडवणे. सो मॅक्झिमम हा शब्द इथं चुकीचा आहे. आपल्याला ऑप्टिमम प्रश्न सोडवायचे आहे, कमीत कमी वेळात जास्तीत जास्त ॲक्युरसी आपली आली पाहिजे. मग त्यासाठी काय करायचं? जे 100% उत्तरं तुम्हाला माहिती आहे ते रपारप सोडून घ्यायचे. आता काही क्वेश्चन असे येणार आहेत की ज्याच्यामध्ये 2 ऑप्शनमध्ये तुम्ही कन्फ्यूज होणार आहात की सर हे 2 तर नाहीच आहे त्याच्यामध्ये 100%. मग काय असू शकते? म्हणजे एखादं विचारलं खालीलपैकी महात्मा गांधींची हत्या कोणी केली होती? मग खाली ऑप्शन दिलेले आहे, तुम्हाला 2 नाव, एक जवाहरलाल नेहरू दिलेले आणि सरदार वल्लभभाई पटेल. तुम्हाला 100% माहिती आहे या दोघांनी नाही केलेले आहेत, ते कारण गांधीजींचे सहकारी होते. मग तिसरा आणि चौथा ऑप्शन आहे. मग ह्या जर तिसऱ्या आणि चौथ्या समजा म्हणतोय आम्ही, एवढा सोपा क्वेश्चन येणार नाही, फक्त मी समजा म्हणतोय. मग तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज आहे, तर तिथल्या तिथंच एक उत्तर कोणतं तरी मारायचं. बाबा मग मी हे वेगळा काढून ठेवतो प्रश्न, मग पुढे गेल्यानंतर परत मी मागं येईल. सो ह्या फंद्यात पडायचं नाही. तुम्हाला पहिल्या मोमेंटमध्ये जर वाटलं की हे उत्तर असू शकते, त्याचं मी कुठतरी वाचल्यासारखं वाटतंय, सो जे वाटते ते रपकन मारायचं, त्याच्यामागं वेळ नाही घालवायचा. प्रॉब्लेम काय होतो पोरांनो? कन्फ्यूज प्रश्नामागं वेळ खूप जातो आणि त्याच्यामुळं काय होते, तुमचा मेंदू जो आहे ना त्याच्यात अडकून पडतो. तुम्ही दुसरा क्वेश्चन देखील सॉल्व्ह करायला घेता ना, तुमच्या आदल्याच क्वेश्चनचे विचार, यार उत्तर मी काय केलेलं आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर मारताना नथुराम गोडसे मारताना मी बहुतेक हे उत्तर मारलं. म्हणजे मी मारताना त्याचं उत्तर मारायला पाहिजे होतं नथुराम गोडसे मारायला पाहिजे होतं उत्तर. मी उत्तर मारताना त्याचं दुसरंच काहीतरी भगतसिंग वगैरे मारून आलं उत्तर. यार काहीतरी गडबड झाली. मग ते काय होते, पुढच्याही प्रश्नात मन लागत नाही आपलं. यार आपला क्वेश्चन चुकला, यार नथुराम गोडसेच आहे. मग त्यामुळं काय होते, लॉस होत जातो. मग अशा वेळेस काय करायचं, 2 पैकी 1 निवडायचं, मारायचं आणि मोकळं व्हायचं, पुढं पाहून घेऊ म्हणायचं. पण गोष्ट ही आहे महत्त्वाची याच्यामध्ये, हे जाऊ द्या उत्तराचं, ते जाऊ द्या कन्फ्युजनचं. महत्त्वाची गोष्ट आहे तो प्रश्न सोडून द्यायचा नाही. ते जर 2 ऑप्शन तुम्ही एलिमिनेट करू शकले तर उरलेला किंवा 2 पैकी 1 आहे कन्फ्युजन आहे, काहीतरी मारायचं तिथं, जे पहिल्या मोमेंटला वाटत असते ते सहसा उत्तर असते. रपकन मारायचं, पुढचा प्रश्न हाती घ्यायचा, चुकला तर चुकला, बरोबर तर बरोबर. तिसरं, आता आणखी एक आहे याच्यामध्ये की एक जरी ऑप्शन तुम्ही एलिमिनेट करू शकता, म्हणजे 4 ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला. सो त्याच्यामधला एक जरी ऑप्शन एलिमिनेट करू शकलं की यार ह्या प्रश्नाचं उत्तर हे तर 100% नाही आहे, उरलेल्या 3 पैकी असू शकते, तिथं पण रिस्क घ्या. तुम्ही म्हणाल सर तुम्ही आम्हाला रिस्क घ्यायला सांगताय, का बरं सांगताय? तर कारण असं आहे, तुम्हाला 1:4 काय असतो त्या ठिकाणी, निगेटिव्हचा रेशो असतो. 4 प्रश्नामागं तुमचा 1 मार्क जाणार आहे. 4 प्रश्नामागं काय जाणार आहे, तुमचा 1 मार्क जाणार आहे, किंवा एका प्रश्नाचा तुमचा मार्क जाणार आहे. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की तुम्ही इथं 100% रिस्क घेऊ शकता. तुम्ही जर 4 पैकी तुम्ही कन्फ्यूज आहे काहीतरी मारता तर उत्तर बरोबर येण्याचे चान्सेस हे फक्त 25% असतात. पण 3 प्रश्न, 3 म्हणजे तुम्ही 3 ऑप्शनमध्ये त्या ठिकाणी कन्फ्यूज आहे, 1 2 3 4 तुम्ही इलिमिनेट केला, उत्तर 1 2 3 मध्ये काहीतरी असू शकते. एक ऑप्शन इलिमिनेट केला तर तुमचे उत्तर बरोबर येण्याचे चान्सेस 33% असते. सो त्याच्यामुळं काय आहे की अशा वेळेस तुम्ही रिस्क घेऊ शकता. कोणत्या वेळेस रिस्क घ्यायची नाही, तुम्हाला बिलकुलच माहीत नाही, तुम्ही ऐकलंच नाही आहे ना, तिथं लॉजिक लागत आहे ना ट्रिक्स लागत आहे. हे पण महत्त्वाचे 2 फॅक्टर आहे बरं का. नॉलेज तर नाहीच नाही, पण लॉजिक पण लागत नाही, ट्रिक्स पण लागत नाही आहे, असा क्वेश्चन मग काय करायचा, लेफ्ट करून टाकायचा. महत्त्वाचं काय आहे या परीक्षेमध्ये, काय सोडवायचं यापेक्षा काय सोडून द्यायचं आहे हे पण तुम्हाला काय झालं पाहिजे, कळालं पाहिजे. हे जे वेगवेगळे असं समजून चला, हे तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममधले चक्र आहेत. हे ज्याचे सगळे चक्र ॲट ए टाईम जागृत असतात ना, तो पोरगा म्हणजे याच्यातला मास्टर आहे. म्हणजे ह्या पिक्चरमधला तो काय आहे त्या ठिकाणी मास्टर म्हणता येईल आपल्याला, म्हणजे ज्याचे हे चक्र जागृत आहे. फक्त नॉलेज आहे माझ्याकडे बाबा आणि सगळंच मी वाचून गेलेलं आहे आणि मला सगळंच माहीत आहे, काही गॅरंटी नाही बाळा तू पास होशील म्हणून.
सो गोष्ट याच्यात महत्त्वाची आहे, तू वेळेवर काय परफॉर्म करू शकतोस आणि तू तुझं पोटेन्शियल किती % वापरू शकतो. सो तुझं 100% त्या एक्झाममध्ये वापरू शकतो का, तुझ्याकडे शस्त्र आणि अस्त्र आहेत का जे वेळेवर तुला काय करतील, परीक्षा पास करतील. याच्यावर ही एक्झाम आहे आणि त्यासाठी कॉन्फिडंट असणं खूप गरजेचं आहे. जर आदल्याच दिवशी म्हटलं मी उद्या युद्ध हारणार आहे, तर तुम्ही आधीच युद्ध हारलेले असतात. फक्त परीक्षेला जाऊन त्याच्यावर शिक्कामोर्तब होणं असते की तू नापास झाला म्हणून. पण तुमचा ॲटिट्यूड जर असा आहे की मी कोणत्या हालतीत पास करणारच आहे परीक्षा, माझ्याकडे खूप सारे शस्त्र आणि अस्त्र आहे ही परीक्षा पास करण्यासाठी, मी वेगवेगळ्या अँगलनी प्रश्न सोडवण्याची किंवा प्रश्न टॅकल करण्याची ताकद ठेवतो, तर 100% ही एक्झाम तुमची निघणार आहे. कोणत्या बेसिसवर, कॉन्फिडन्स या बेसिसवरती. येतं लक्षामध्ये. पुढे जाऊया आपण. आता सर्वात महत्त्वाचं की कोणते प्रश्न आहे जिथं तुम्ही लॉजिक. आता गोष्ट अशी आहे की लॉजिक आणि ट्रिक्स ही संकल्पना अशी खूप जण येतात. इव्हन मला अमरावतीला पण भेटायला येतात आणि ते मला म्हणतात सर ते लॉजिक आणि ट्रिक्स आम्हाला सगळं सांगून द्या, आम्ही एकदाच परीक्षा पास होतो राज्यसेवेची, एकदाच आम्ही टेक्निकलची परीक्षा पास करून टाकू. सो ही असं काही घबाड नाही आहे की बाबा माझ्याकडं आहे आणि मी तुमच्या हातात देऊन दिलं. सो हे असं नाही आहे. गोष्ट कशी आहे, प्रश्न कसा येतो त्यानुसार काय बनत जाते लॉजिक आणि ट्रिक्स त्या ठिकाणी. आता काही गोष्टी आहे ज्या तुमच्यासोबत मी शेअर करू शकतो. गोष्ट अशी आहे, आता फॉर एक्झाम्पल एक्स्ट्रीम स्टेटमेंट जर आले, सहसा नॉर्मली काय असते, हे जनरल लॉजिक आहे. जर एखाद्या परीक्षेमध्ये एक्स्ट्रीम स्टेटमेंट येत असतील, फॉर एक्झाम्पल की माझ्या संपूर्ण वर्गामध्ये फक्त सागर नावाचा विद्यार्थी हुशार आहे, ते हे चुकीचं आहे. सागर सोडून बाकीचे त्या ठिकाणी विद्यार्थी हुशार असू शकतात ना. मग हे जे असे एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे, माझ्या वर्गातील सगळेच विद्यार्थी हुशार आहेत, माझ्या वर्गातला एकही विद्यार्थी हुशार नाही, माझ्या वर्गातला फक्त हाच विद्यार्थी हुशार आहे, हे जे एक्स्ट्रीम स्टेटमेंट असतात ना, हे सहसा चुकीचे असतात. फक्त याला एक्सेप्शन आहे पॉलिटी. याला एक्सेप्शन काय आहे, पॉलिटी. कारण पॉलिटीमध्ये असं असते की जर त्यांनी म्हटलं की बाबा राष्ट्रपतीला शपथ न्यायाधीश देतो किंवा सरन्यायाधीश देतो, तर तो फक्त सरन्यायाधीशच देत असतो. सरन्यायाधीश नसेल तर त्याच्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीला सरन्यायाधीश नेमावं लागते आणि त्याला शपथ द्यावी लागते. सो गोष्ट अशी आहे. सो तिथं मात्र फक्त आणि हाच देतो हे शब्द चालतात पॉलिटीमध्ये. पण बाकी जे विषय आहेत त्याच्यामध्ये नॉर्मली मी म्हणत नाही की म्हणजे 100% हे बरोबरच आहे. मी जे सांगतो ते विधान 100% काळ्या दगडावरची पांढरे असं नाही. माझं म्हणणं आहे 80 ते 90% केसेसमध्ये हे असं असते की जे एक्स्ट्रीम स्टेटमेंट असतात, ज्यामध्ये ऑल, ओनली, इच, एव्हरी असे जे शब्द असतात ना, ते नॉर्मली आत्तापर्यंतचा अनुभव माझा असा सांगतोय प्रिलिम्स मेन्समध्ये, ते विधानं काय असतात, एक्स्ट्रीम असल्यामुळं चुकीचे असतात. एक मोमेंट असा येतो विद्यार्थी मित्रांनो की स्वतःच क्वेश्चन सांगतात मी बरोबर आहे की चुकीचं आहे. एकदा जर हा सॉल्विंगचा ॲटिट्यूड तुमच्यामध्ये जनरेट झाला तर ती प्रश्नाची भाषाच सांगते की मी चुकीचं आहे. म्हणजे मला बनवायचं म्हणून बनवलं आहे क्वेश्चन सेटरने आणि बहुत प्यार से मेरे को बनाया है क्वेश्चन सेटरने, मी एकदम बरोबर आहे, खूप डोकं लावून मला बनवलेलं आहे, त्यामुळे मी बरोबर आहे, हे प्रश्न स्वतःला सांगतात. आता तुम्ही म्हणणार सर हे कसं असते, म्हणजे हे आम्ही पहिल्यांदाच ऐकतोय. उदाहरणार्थ मी माझ्या पोरांना एक एक्झाम्पल दिलं होतं की समजा एखादं स्टेटमेंट बरोबर आहे, समजा एखादं स्टेटमेंट आहे. आता तुम्हाला एक जस्ट एक्झाम्पल म्हणून देतो की ते काय करतील. समजा एखादं विधान द्यायचं आहे त्याला की बाबा आता सागर सर खूप छान शिकवतात. समजा एक विधान आहे, सागर सर खूप छान शिकवतात. आता त्यांना जर समजा चुकीचं स्टेटमेंट द्यायचं आहे तर ते काय करतील, असं देतील की सागर सरांची शिकवणी विद्यार्थ्यांना आवडत नाही, असं देऊन देतील. पण त्यांना हे जर द्यायचं आहे की नाही सागर सर खूप छान शिकवतात, तर ते काय करतात, थोडंसं सागर सरांना तिखट मीठ लावतात. ते काय करणार, विदर्भ IAS अकॅडमीचे संचालक ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे, सो ज्यांनी हे अवॉर्ड मिळवलेले आहे, त्यांनी ह्या पोस्ट काढलेल्या आहे, हे सागर सर खूप छान शिकवतात. म्हणजे ते काय करतील, सागर सरला थोडंसं इलॅबरेट करतील. म्हणजे आमच्या MPSCमध्ये तर लिटरली एखाद्या गोष्टीला ब्रॅकेट दिला जातो. एखाद्या गोष्टीला काय दिला जातो, ब्रॅकेट. तर सागर सर जे विदर्भ IAS अकॅडमीचे डायरेक्टर आहे, ब्रॅकेट क्लोज, खूप छान शिकवतात. तिथं स्टेटमेंट कळून जाते बरोबर आहे म्हणून. तिथंच कळून जाते स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे म्हणून. का, कारण गोष्ट अशी असते, म्हणजे भरपूरदा असं होते की मराठीत स्टेटमेंट असते, मराठीत एखादा शब्द असतो, सागर सर मराठीत असतो आणि ब्रॅकेटमध्ये इंग्रजीत पण देतात. किंवा एखादा शब्द असेल समजा, आता कसं सांगणार मी तुम्हाला, हां आता मला म्हणायचं आहे नैतिक म्हणायचं आहे. सो नैतिकसाठी शब्द आहे मॉरल, तर ते नैतिक मराठीत देतील आणि ब्रॅकेटमध्ये देतील मॉरल, मराठीमध्ये मॉरल. म्हणजे इकडं नैतिक आणि इकडं मॉरल, जेव्हा असं ब्रॅकेटमध्ये देऊन ते एक्सप्लेन करत असतात एखाद्या गोष्टीला, सो ते उत्तर काय असतात, सहसा बरोबर असतात. म्हणजे मधल्या कालखंडामध्ये तर ह्या कंबाईनसारख्या एक्झाममध्ये 16-17मध्ये लिटरली ऑप्शन असायचे, म्हणजे 4 ऑप्शन असायचे आणि जे ऑप्शन बरोबर असायचं, समजा एका प्रश्नाचं उत्तर होतं खालीलपैकी कोणतं हिरवळीचं खत आहे, सो त्याच्यामध्ये दिलेलं होतं पर्याय क्रमांक 2 धैंचा आणि ब्रॅकेटमध्ये त्याचं इंग्रजी नाव दिलेलं होतं, समथिंग त्याचं सायंटिफिक नाव होतं. तेच विधान बरोबर होतं. का, कारण त्याला ब्रॅकेटमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. भरपूरदा असं होतं, प्रश्न विचारतात खालीलपैकी हे कार्य कोणी केलेलं आहे. मग नॉर्मली असं असते की बाबा ज्याचं पूर्ण नाव दिलेलं आहे, सागर देवेंद्र भस्मे,
उत्तर बरोबर असते सहसा. एकदा त्यांनी असं केलेलं होतं, केटी तेलंगचं नाव काय केलं होतं, काशीनाथ त्र्यंबक तेलंग दिलं होतं. मग ते सरळ सरळ आहे की एखाद्या माणसाचं नाव जर तो पूर्ण देतोय, तो केटी तेलंग पण देऊ शकला असता ना. जसं त्यांनी काय केलेलं होतं, समजा न्यायमूर्ती रानडे इन शॉर्ट देऊन दिलं होतं, सो ते केटी तेलंग पण देऊ शकले असते ना. पण त्यांनी तसं केलं नाही. म्हणजे समजा BT रणदिवे लिहिलेलं आहे त्यांनी, तसं ते केटी तेलंग पण लिहू शकले असते ना. पण ते काशीनाथ त्र्यंबक तेलंग, त्याच्यात जर ब्रॅकेटमध्ये दिलं असेल ज्यांना केटी तेलंग या नावाने ओळखलं जातं, मग तेच उत्तर आहे. सो गोष्ट अशी आहे की एक मोमेंटमध्ये तुम्ही जेव्हा एक प्रमाणाच्या बाहेर सराव करता, तेव्हा तुम्हाला प्रश्नच स्वतः सांगतो की हे उत्तर आहे म्हणून. याचं लक्षात. आणि तो ॲटिट्यूड जेव्हा होतो जनरेट तुमच्यामध्ये, तुम्ही मग काय वॉरियरच आहे. म्हणजे तुमच्याकडे लय जबरदस्त तलवारी आहे, कापूनच येता पेपर, तोडूनच येता तुम्ही. पुढे जाऊया आपण. खूप वेळा प्रश्नातच उत्तरे लपलेली असतात. आता तुम्ही म्हणणार सर ही काय भानगड आहे, प्रश्नात उत्तरं लपलेले असतात, कसं काय बरं? फक्त ते काय करावं लागतात, प्रश्न नीट वाचावं लागतात. मी तुम्हाला डेमो देतो. रिसेंटमध्ये गडबचा पेपर झाला आहे, मुद्दा म्हणून मी गडबचा आणला आहे, कारण तुमचा पेपर त्या दर्जाचा बनणार आहे, म्हणजे गडब दर्जाचा तुमचा बनणार आहे. बघा इथं तुम्हाला पाहायला मिळालं. म्हणजे हा क्वेश्चन आहे. आता ह्यांनी काय म्हटलेलं आहे, भारतीय शेतीतील उत्पादकता. त्यांनी काय म्हटलेलं आहे, भारतीय शेतीतील उत्पादकता प्रामुख्याने 2 बाबीवर अवलंबून आहे. त्या म्हणजे त्यांनी दिलेला आहे तांत्रिक घटक, मनुष्यबळ, संस्थात्मक घटक आणि सिंचन सुविधा. आता बघा, शेतीतील उत्पादकता प्रामुख्याने 2 बाबींवरती अवलंबून आहे. आता गोष्ट अशी आहे की शेतीची उत्पादकता तांत्रिक घटकावर पण अवलंबून आहे, मनुष्यबळावर पण, मजूर पाहिजे आहे शेतामध्ये, सिंचन सुविधा पण पाहिजे आहे शेतामध्ये, आणि संस्थात्मक बँकेसारखे घटक पण महत्त्वाचे असतात. मारो तर काय मारा उत्तर इथं तर अ आणि क, अ आणि ड, क आणि ड, अ आणि ब, वरीलपैकी 4ही बरोबर काहीच दिलेलं नाही आहे. त्यात इथं म्हणतानाच म्हटलेलं आहे 2 घटक निवडायचे आहे, कोणते तरी तुम्हाला 2 घटक निवडायचे आहे. आता ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगतो लिटरली. मला जेव्हा पहिल्यांदा माझ्या विद्यार्थ्यांनी हा प्रश्न दाखवला तेव्हा मी हे वाचलं, खालील 2 बाबींवर. बाबी दिसते का, अरे इथं तर घटक दिसते. म्हणजे हा प्रश्न इंग्लिशमध्ये पहिले सेट झालेला आहे आणि मग मराठीत ट्रान्सलेट केला. चलो इंग्लिश में पढ़ते. प्रोडक्टिव्हिटी इन द इंडियन ॲग्रिकल्चर इज मेनली डिपेंडंट ऑन. म्हणजे आमच्या फील्डमध्ये सहसा पोरं जे आहे, जे सहसा आर्ट बॅकग्राऊंडचे असतात, त्यांना इंग्रजीचा अंगावर काटाच येतो. म्हणजे त्यांच्या ते वाचतच नाही आणि ते म्हणतात सर आम्ही पाहणार पण नाही त्याच्याकडं. पण तुमच्याकडं हा जर ॲटिट्यूड आहे की नाही, एन प्रकारे मला प्रश्न सोडवायचा आहे. सो माझ्यासारखा विद्यार्थी ज्याला काय झालेली आहे, फार सवय झालेली आहे प्रश्न टॅकल करण्याची. सो मला माहिती आहे की इथं 4ही घटक महत्त्वाचे आहे. सो मी तर हे वाचत पण नाही ऑप्शन पहिल्यांदा. मला माहिती आहे 2 बाबीवरती अवलंबून आहे असं सांगतायत ते. सो 2 बाबीवरती, पण इथं बाबीच दिलेला नाही आहे. म्हणजे याचा अर्थ आपण थोडंसं इंग्लिशमध्ये पण पाहिलं पाहिजे. सो बाबीसाठी शब्द आलेला आहे 2 सेट्स ऑफ फॅक्टर्स. काय शब्द आलेला आहे, 2 सेट्स ऑफ फॅक्टर. आता 2022 मध्ये झालेला पेपर आहे. 2 सेट्स ऑफ फॅक्टर काय आलेलं आहे त्याच्यामध्ये, 2 सेट्स ऑफ फॅक्टर. आणि इथं फॅक्टर फक्त 2च दिलेले आहे. दीज आर नॉट फॅक्टर. हे फॅक्टरच नाही आहे. फॅक्टर तर 2च दिलेले आहे, टेक्निकल आणि इन्स्टिट्यूशनल. तेच उत्तर आहे. किती, 3 ते 4 सेकंदात, विदाऊट नॉलेज. जसं त्यांनी म्हटलं 2 बाबींवर, तसंच मी इंग्लिशमध्ये पाहिलं 2 फॅक्टर्स. फॅक्टर्स तर इथं 2च दिलेले आहे. बस ए आणि सी उत्तर आहे त्याचं, संपलं. सोडू द्या पोरांना, विचार करू द्या. मनुष्यबळ पण असू शकते, सिंचन सुविधा पण असू शकते. जाऊ द्या त्यांचं 1 मिनिट, आपण रपारप सोडवायचं. आलं लक्षामध्ये. सो प्रश्नातच उत्तर लपलेलं असते, फक्त थोडी तसदी घ्यावं लागते विचारपूर्वक वाचण्याची. आणि असा जर ॲटिट्यूड असेल, हे तर मला जमतच नाही, हे तर मी वाचलं नाही, हे तर असं जर केलं ना तर मग काही सुटत नाही, मग अवघड होऊन बसते. सो आजकाल तुमच्या जनरल मेंटल ॲबिलिटीवर फार जास्त, आणि मला वाटते टेक्निकलमध्ये तर हे लोक हक्काने करतील की तुम्ही टेक्निकल बॅकग्राऊंडचे आहे, तुम्ही टेक्निकली तर डोकं चालवायलाच पाहिजे अशा प्रश्नांमध्ये. येत्या लक्षामध्ये. पुढे जाऊया आपण. इंजिनियर असण्याचे थोडेफार फायदे आहेत, बाकी काही नाही. हां, जोड्या लावाचे प्रश्नाचे जे उत्तर असतात ना, आत्तापर्यंतचा माझा अनुभव आहे, म्हणजे जोपर्यंत आयोगाला हे कळत नाही, मी ब्रॅकेटमध्ये हे नेहमी सांगतो की आयोगाला जोपर्यंत हे कळत नाही की लोक ह्या पद्धतीनं पण वर्क करत आहेत, तोपर्यंत ही ट्रिक्स तुम्ही बिंदास पेपरमध्ये वापरू शकता. कोणती, की जर तुम्हाला जोड्या लावाच्या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही आणि तुम्हाला काहीतरी मारायचं आहे, उत्तर काहीच माहीत नाही, 4ही जोड्या लावांमध्ये एकही माहीत नाही आहे, पण सर मला काहीतरी मारून यायचं आहे, असं रिकामा हात यायचं नाही आहे, तर तुम्ही हे उत्तर मारू शकता. 1, 2, म्हणजे इथं 1, 2, 3, 4 असं दिलेलं आहे, त्याच्या पुढच्याच जोड्या असतात असं. मग एक पर्याय असतो, ह्या प्रश्नाचं उत्तर काय, 1चं अ, 2चं ब, 3चं क आणि 4चं ड, असं जिथं उत्तर असते अ, ब, क, ड, नाही तर मग ड, क, ब, अ. सो ह्या 2पैकी तुम्ही मारू शकता. हे उत्तर बरोबर असण्याचे चान्सेस काय असतात, जास्त म्हणजे किती, 70 ते 80% असतात. ह्याचा राज्यसेवा आणि कंबाईनच्या पोरांनी लय फायदा उचललेला आहे. आजकाल जोड्या लावाचे प्रश्न जास्त. हां, हे कधी, जर 4ही जोड्यांपैकी एकही जोडी तुम्हाला माहीत नाही,
तिनं दिले शिखरांची उंची दिलेली आहे लेफ्ट हँड साईडला, सॉरी शिखरांचे नावं दिलेले आहे. तुम्हाला माहीत आहे कळसुबाईचं शिखर एवढं एवढं उंच आहे म्हणून. उजव्या हाताला तिथं लिहिलेलं आहे, म्हणजे माहीत आहे तिथं अमध्ये दिलेलं आहे कळसुबाई आणि इथं दिलेलं आहे कळसुबाईची उंची. इथं काय दिलेली आहे, कळसुबाईची उंची दिलेली आहे. समजा तुम्हाला माहीत आहे अचं ब आहे, तर मग अचं ब मध्ये कुठं दिसतंय का तुम्हाला, एक नंबरचं ब हा 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये दिलेला आहे, एकचं ब दिलेलं आहे. मग हेच तुमचं काय असणार, 3 नंबरचं ऑप्शन उत्तर असणार. मग हे नका मारू तुम्ही. हे केव्हा आहे, जेव्हा तुम्हाला एकही माहीत नाही पण सोडून यायचं आहे. मग काय करायचं सर, तर मग अ ब कडं मारा किंवा डक ब अ मारा. उत्तर बरोबर असण्याचे चान्सेस सहसा काय असतील, जास्त असतील. पुढे जाऊया. भरपूरदा 3 विधाने दिली असता, हां म्हणजे इंटरलिंकिंग लक्षात ठेवा. असं जर आलं 2 ते 3 विधानं देतात. पहिल्या विधानात ते देतील, म्हणजे पहिल्या विधानात काय करतील ते समजा देतील की विष्णुबुवा ब्रह्मचारी हे आजन्म त्या ठिकाणी लग्न करता न राहिल्यामुळे त्यांना ब्रह्मचारी या नावाने ओळखल्या जाते. आणि दुसऱ्या नंबरला देतील आनंदीबाई या सुंदर कन्येशी त्यांचा विवाह झालेला होता. आता हे कॉन्ट्राडिक्टरी आहे. अरे यार, एक तर 2 बरोबर आहे किंवा 1. ज्याचं लग्न झालेलं आहे त्याला ब्रह्मचारी नाही ना म्हणू शकत, आणि जो ब्रह्मचारी आहे त्याचं लग्न नाही होऊ शकत. म्हणजे 2 ऑप्शन तर कटतात, अ आणि ब चूक, म्हणजे दोन्ही चुकीचे आहे आणि दोन्ही बरोबर आहे. हे 3 आणि 4 नंबरचा ऑप्शन कटला तुमचा. म्हणजे एक तर अ बरोबर आहे किंवा ब बरोबर आहे. तुम्ही कोणतं तरी उत्तर मारू शकता त्या ठिकाणी. सो तुम्हाला 2 ते 3 स्टेटमेंट जेव्हा दिलेले असतात त्याचं इंटरलिंकिंग करून पण उत्तर काढता येते. सो तुम्ही ह्या गोष्टीची जेवढी चांगली प्रॅक्टिस ठेवाल तुम्हाला काय होईल, त्या ठिकाणी जास्त बेनिफिट होईल. असे मी खूप सारे लेक्चर घेतलेले आहे राज्यसेवेसाठी, कंबाईनसाठी. जर तुमच्याकडे जाताना वेळ असेल, तुमचा अभ्यास झालेला असेल तर नक्की एक पहा. पण पाहताना एक स्पेशल 100 पानाची रेघाळी वही वगैरे घेऊन ठेवा, त्याच्यावर लिहा. हे फार कामी येते परीक्षेत. याच्यातली एक ट्रिक एका जरी क्वेश्चनला कामी आली, 2 क्वेश्चनला, तरी तुमचे जवळपास 6 ते 7 मार्क वाढू शकतात. मॅक्झिमम 15पर्यंत पण वाढू शकतात. येत्या लक्षामध्ये. हे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणी सांगणार नाही, फक्त अनुभवच तुम्हाला ह्या गोष्टी सांगू शकतो. आणि दुसरं म्हणजे सांगण्याची वृत्ती असली पाहिजे त्या व्यक्तीमध्ये. पुढे जाऊया आपण. हां, हे तर मी तुमच्याशी बोललेलो आहे. आता पेपरला जाताना कोणाशी वादविवाद घालू नका. मी का सांगतोय, कारण भरपूर इंजिनिअरिंग किंवा टेक्निकल बॅकग्राऊंडचे मुलं, आजकाल सगळ्याच बॅकग्राऊंडची मुलं म्हणता येईल, रिलेशनमध्ये असतात. आणि त्यांचं स्वप्न असते, बस मी पोस्ट काढणार आहे, तुझ्याशी लग्न करणार आहे, घरी इंजिनियर म्हणजे हे झालो, मी एकदम हे झालो, क्लास 1 झालो, क्लास 2 झालो की तुझा हात मागायला येणार, हे ते. सो रिलेशनमध्ये असतात ते पोरं. आणि ते काय असते माहिती आहे का, की एक असते म्हणजे एक प्रकार असतो म्हणजे रिलेशनमध्ये, नेमकं एक्झामच्या आधी भांडणं उकरून काढल्या जातात. नेमकं एक्झाम आहे उद्याच्या दिवशी, आज भांडणं उकरून काढल्या जातात. सो मग अशा गोष्टींपासून थोडंसं काय राहायचं आहे, सेफ राहायचं. आईवडिलांशी, भाऊ बहिणीशी, मित्रमैत्रिणींशी किंवा तुमचे गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड असतील, जो आजकालचा ट्रेंड आहे म्हणजे नॉर्मली, सो त्याच्यामध्ये कोणाशीही भांडणं करू नका. बहुधा त्यांना सांगा की मी 2 दिवस आउट ऑफ द कव्हरेज राहील, मी कोणाशी बोलणार नाही. सो वादविवाद टाळा. कारण काय होते, थोडे जरी वादविवाद झाले आणि निगेटिव्ह व्हाईब्स तुमच्यापर्यंत पोहोचायला लागल्या की तुमचा सत्यानाश होऊ शकतो. जो कॉन्फिडन्स गेन केलेला आहे मोठ्या मुश्किलनं, आपण वर्षभर अभ्यास केलेला आहे ज्या एक्झामचा, तो एक मोमेंट तुमची पूर्ण एक्झाम सत्यानाश करू शकतो. सो त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, सहसा वादविवाद कोणीही कोणाशी घालू नका. विनाकारण वायफळ गप्पा मारणे, मित्रांना फोनवर बोलणे, ह्या गोष्टी फक्त आता 1-2 दिवस टाळा. आणि अभ्यास करणाऱ्या सर्व मुलांची एक लक्षात ठेवा आता जाताना, की हा परीक्षेचा जेवढे लोक प्रिपेअर करतायत त्या सगळ्यांची कंडिशन आता सध्या मोर ऑर लेस सेम आहे. एखाद्याचा भूगोलाचा चांगला अभ्यास असतो, एखाद्याचा पॉलिटीचा असतो, एखाद्यानं फिजिक्स केमिस्ट्री चांगलं प्रिपेअर केलं असतं, एखाद्याने रिमोट सेन्सिंग ICT. सो मोर ऑर लेस जे अभ्यास करणारे आहे प्रॉपर, त्या सगळ्यांची सिच्युएशन सध्या 19-20, एखादा 70%, एखादा 80%. सो जवळपास सर्वांची सारखीच असते. जवळपास हा शब्द वापरतोय मी. मग कोणती एक्झाम तुम्हाला ह्या इतरांपेक्षा किंवा कोणती बाब जी आहे ती इतरांपेक्षा तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे किंवा पास करणार आहे, तर ती गोष्ट आहे कॉन्फिडंट. परीक्षेला जाईपर्यंत विद्यार्थी मित्रांनो कॉन्फिडंट राहा. आणि कॉन्फिडंट राहण्यासाठी आपण जे केलेलं आहे आणि सागर सरांनी आपल्याला आता जे दिलेलं आहे, सो त्याच्यावरती काय करायचं आहे, प्रामुख्यानं भर द्यायचा आहे. आणि परीक्षेला जातापर्यंत स्वतःमध्ये पॉझिटिव्हिटी, चेहऱ्यावर स्माईल येते लक्षामध्ये, आणि पेपर सोडवण्याची दुर्दम्य महत्त्वाकांक्षा की मी तोडूनच येणार पेपर, मी त्याच्यासाठीच बनलेलो आहे, हा ॲटिट्यूड ठेवूनच पेपरला जा. तुम्हाला माझ्याकडून बेस्ट विशेष. आजचं जे लेक्चर झालेलं आहे ते कसं झालं, सो हे मार्गदर्शन तुम्हाला कामी येतं आहे का, सो हे मला कळण्यासाठी प्लीज खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला ह्या लेक्चरबद्दल तुमचे कमेंट्स कळवा. सो पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला माझ्याकडून काय एक्सपेक्ट आहे ते पण तुम्ही मला सांगू शकता. सो भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.